मंगळवारी सोलापूर शहर परिसरात नागपंचमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। विजापूर रोडवरील श्री जागृत नवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वांनाच वेद लागून राहिलेल्या पवित्र अशा श्रावण महिन्यास यंदाच्या वर्षी शुक्रवार दिनांक 25 जुलैपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। तमाम महिला भगिनींचा आवडता सण म्हणजे नागपंचमीचा। हा सण पवित्र अशा श्रावण महिन्यातील पहिला सण। यंदा मंगळवारी 29 जुलै रोजी नागपंचमीचा सण होता। पहिल्या श्रावणी सोमवार नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा सण होता। यामुळे महिला भगिनींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। शहर परिसरात अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला। दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नागपंचमीनिमित्त विजयपूर रोडवरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील जागृत नागनाथ मंदिर इथं पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। पहाटेपासूनच रुद्राभिषेक, तांदूळ पूजा, पानपूजा, अलंकार पूजा आणि सहस्त्र बिल्वार्चन यासह विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले। वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ, वीरेश हिरेमठ यांनी पौरोहित्य केलं। दरम्यान ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले तसंच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता वडतिले, श्री जागृत नागनाथ देवस्थानचे ट्रस्टी चेअरमन माजी आमदार शिवशरण पाटील, एजी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, आप्पासाहेब गंचिनगोटे तसंच अशोक पाटील, माजी नगरसेविका राजश्री पाटील, शिवराया बुक्कानोरे, नागनाथ देवस्थानचे ट्रस्टी विजयकुमार रामपुरे, मध्वीरशैव शिवसंप्रदाय शिवशिंपी समाजाचे विश्वस्त राजू चोळले, लक्ष्मीकांत बिराजदार, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, उमेश बुक्कानोरे, माजी नगरसेविका अनिता बुक्कानोरे, प्रीती उडानशिव आणि उडानशिव, संगमेश्वर मुचांडे, गंगाधर पाटील, शिवलिंगप्पा अनंतपूरकर, रमेश मदगुणकी, नागनाथ कंठीकर, विश्वनाथ आवटे, सकलेश बाबुळगावकर, मल्लय्या हिरेमठ या मान्यवरांच्या उपस्थितीत श्री नागनाथांची महाआरती करण्यात आली। नागनाथेश्वर महाराज की जय। ओम ऋग्वेदाय स्वाहा, ओम यजुर्वेदाय स्वाहा, ओम सामवेदाय स्वाहा। दरम्यान यावेळी ट्रस्टच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले, प्रशांत जोशी यांनी नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा देताना ट्रस्टच्या उपक्रमाचं कौतुक केलं। नागनाथ महाराजांची होती ती शिवशाहीरांनी अनेक आपल्या सोबत कार्यकर्त्याला घेऊन 35 वर्षापूर्वी या मंदिराची उभारणी केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात। सर्व नागरिक आणि भक्तांना सांगायला आनंद वाटेल, या नागपंचमी निमित्त काल अण्णांनी या संस्थेच्या वतीनं महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेतली। ते कुठल्याही लग्न समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये नटणार नाहीत इतक्या मोठ्या थाटामध्ये महिला भगिनी या ठिकाणी नटून आल्या होत्या आणि आपला पारंपरिक वेशभूषा सादर केली होती। दिवसेंदिवस या स्पर्धेला, इथल्या कार्यक्रमाला, या मंदिराला गर्दी पडत आहे। इतकं पवित्र या मंदिर, आपण सगळे भक्त आहोत नागनाथांचे आणि एक चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून अण्णा या ठिकाणी राबवत आहेत। अण्णाच्या दातृत्वाबद्दल खूप कौतुक आहे। म्हणजे मी अनेक वेळेला बघितलं की ते नगरसेवक होते, ते आमदारही होते, ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये पण होते, पण त्यांच्यामधला एक समान एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांचं दातृत्व। सहवासामध्ये आजचा दिवस आणि आजचा हा कार्यक्रम झाला। दशरथ वडतिले माझे ज्येष्ठ बंधूप्रमाणे आहेत, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आमचे आप्पासाहेब गंचिनगोटे आहेत, बाकीचे आपण सगळेजण आहोत। आपण सर्वांनी मिळून नागनाथांची पूजा केली, आरती केली। आपण प्रार्थना करूया की शिवशरण अण्णा बिराजदार या पाटील कुटुंबियांच्या वरती छत्रछाया ही अखंड अशीच राहू।
माजी आमदार शिवशरण पाटील यांनी नागपंचमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी जागृत नागनाथ देवस्थानची महती सांगून सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी नागनाथांच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली। नागपंचमी का 15 दिवस होता आणि ठरलं पण आणि आम्ही जाऊन अभंगला जायला आम्ही आपल्या मामा बसून तिथं मूर्ती आणली आणि ती मूर्ती उभा केली। ते इतिहास सांगण्याचं महत्व एवढंच आहे, देव करून घेत असतो आणि देव देत असतो। काही कुठेतरी कोणाच्या माणसा माध्यमातून येत होतो दिसत नाही, पण देव मात्र आहे हे मला सिद्ध झालेलं आहे। पण देव म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत। या भागाचे नागनाथ जागृत देवस्थान या ठिकाणी आहे, त्यांची सेवा आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो। तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि मी नागनाथची प्रार्थना एवढंच करेन, माझ्या सोलापूरच्या तमाम जनतेला सुखी समृद्धी भरभराट ठेव, सर्व संकट दूर कर। हा सोलापूर जिल्हा या देशामध्ये एक क्रमांक न्यावं हीच मी आजची प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना आल्याबद्दल। दरम्यान मंदिराचे पुजारी वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ यांनी दिवसभरातील धार्मिक विधींची अधिक माहिती दिली आणि मंदिराची महती सांगितली। आणि काल सर्व माता भगिनींनी उपास धरून दिवसभर नागनाथाचे दर्शन घेतलेले आहे आणि आज नागपंचमी प्रित्यर्थ पहाटे 3 वाजता रुद्राभिषेक संपन्न झालेला 3 ते 5 वाजेपर्यंत आणि 5 ते 7 वाजेपर्यंत 1.5 क्विंटल तांदूळ आणि 20 किलो डाळ श्रीचा चढवले आणि त्यानंतर अलंकार पूजा, पानपूजा, तदनंतर महामंगलारती संपन्न झालेले माननीय शिवशरण पाटील, शिवराय बुक्कानोरे, भांजे सर, आमणे सर, विजयकुमार रामपुरे, सिद्धू पाटील, रमेश पाटील आणि अशोक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महामंगलारती संपन्न झालेले आहे। तदनंतर दिवसभर रामेश्वर माळगे यांच्याकडून बुंदी लाडूचे प्रसाद ठेवलेला आहे आणि संध्याकाळी 6:30 वाजता विजयकुमार रामपुरे यांच्याकडून भव्य आणि दिव्य दीपोत्सव संपन्न होणार आहे। तरी सर्व सोलापूरवासियांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून या श्रीचा कृपेस पात्र व्हावा ही सोलापूरवासियांना विनंती करत आहे। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विश्वनाथ आमणे यांनी केलं। दरम्यान नागनाथ भक्त अमरनाथ माळगे, रामेश्वर माळगे यांच्या वतीनं भक्तगणांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात येऊन श्री नागनाथांचरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली। असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला। यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं महिला भगिनींसाठी तसंच बालगोपाळांसाठी झोका बांधण्यात आला होता। सर्वांनी याचा मोठा लाभ घेतला। विजयपूर रोडवरील श्री जागृत नागनाथ देवस्थान हे अत्यंत जागृत मंदिर म्हणून ओळखलं जातं। शहरातील विविध भागातील भक्तगण आवर्जून वर्षभर या ठिकाणी श्री नागनाथांच्या दर्शनासाठी येतात। नागपंचमीनिमित्त प्रतिवर्षी मोठ्या संख्येनं भक्तगण दर्शनासाठी येतात आणि श्री नागनाथांचरणी मनोभावे नतमस्तक होतात। यंदाच्या वर्षीही पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तगणांनी मंदिरात गर्दी केली होती। दिवसभर भक्तगणांची दर्शनासाठी रांग लागली होती। नागपंचमीनिमित्त सर्वत्र भक्तिमय, मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती।